पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांच्या पोटी झाला असून त्यांना 2 लहान बहिणी देखील आहेत. प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे ह्या 2 लहान बहिणी आहेत. मुंडे यांनी पदवी पूर्ण केली आहे आणि अमेरिकेतून BMA देखील पूर्ण केले आहे. त्या प्रमोद महाजन यांच्या बाची आणि राहुल महाजन आणि पूनम महाजन यांच्या चुलत भाऊ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे देखील त्यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी 1990च्या शतकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पंकजा मुंडे यांनी स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या ग्रामीण विकास आणि महिला बाल कल्याण मंत्री होत्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दी व्यतिरिक्त त्यांना साखर कारखाना आणि बँकिंग व्यावसायिक म्हणून ओळखले जाते. 2017 त्यांना द पॉवरफुल पॉलिटिशियन पुरस्कार मिळाला आणि त्या महाराष्ट्राच्या प्रमुख आणि गतिमान नेते म्हणून ओळखल्या जात होत्या. 2012 पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चा BJYMच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले, जो भाजप युवा मोर्चाचा विभाग आहे. 2009 त्या परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. 31 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना ग्रामीण विकास आणि महिला बाल कल्याण मंत्रालय देण्यात आले होते. पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय झालेले आरोप. जून 2015 विरोधी पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला होता आणि निविदा न काढता खरेदी मंजूर करून नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. मुंडे यांनी या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले, असा युक्तिवाद करत की खरेदी सुरू करताना ऑनलाईन निविदा प्रणालीसाठी धोरण अस्तित्वात नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा बचाव केला आणि सांगितले की मुंडे यांनी कंत्राट मंजूर केल्यानंतर 2 महिन्याची एप्रिलमध्ये त्यांच्या सरकारने निविदा मागण्याचा नियम सुरू केला. मुंडे यांनी विरोधकांना आव्हान देत म्हटले की जर दोषी सिद्ध झाले तर मी फक्त राजीनामा देईल, परंतु मी जर कोणाकडून 1 रुपयाही जरी घेतला असेल तर मी कायमचा राजकारण सोडेल. त्या दिवंगत भाजप ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. काही दिवसानंतर महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विरोधकांना आरोप केलेल्या 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली. त्यात म्हटले आहे की निविदा न्यायालयाच्या नियमाचे पालन करून देण्यात आली होती. या संदर्भात कोणतेही तथ्य नव्हते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक